मित्रहो नमस्कार. निसर्गानं माणसाला बुद्धी दिली, विचार करण्याची शक्ती दिली आणि त्या विचारामध्ये गुंतून राहण्याची सवयही लावली. या सवयीमुळे अनेकदा आपला घात होत असतो. आपल्या आजूबाजूला असणारी जी मंडळी असतात त्या मंडळीमध्ये अनेक लोक असे असतात की आपल्याला वेगळ्याच विचारामध्ये गुंतवून ठेवायचं, आपण वेगळ्याच विचारामध्ये गुंतून अडकून पडू आणि त्यामध्ये आपली सर्व शक्ती जाईल अशा प्रकारची भावना धारण करणारी माणसेही आपल्या आजूबाजूला असतात. हे साधारणतः स्पर्धेमध्ये होत असतं. आपण पुढे जाऊ नये, आपल्याला याच्यापेक्षा पुढे राहता यावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे सुद्धा लोक आपल्याला भेटू शकतात. मात्र अशा विचारामध्ये आपण जर गुंतून राहिलो तर आपल्याला जे साध्य करायचं असतं त्याच्यापासून आपण विचलित होतो. ते आपल्याला साध्य करता येत नाही किंवा जे आपण ऑब्जेक्टिव्ह ठरवलेलं असतं, जे ध्येय ठरवलेलं असतं त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचता येत. हे टाळण्यासाठी आपलं ध्येय काय आहे, त्याच्याकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे आणि त्याकडे जाण्यासाठी जे प्रयत्न करणं आवश्यक आहे त्यामध्येच आपण जास्तीत जास्त गुंतून राहणं, त्याचा विचार करणं, त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. मात्र हे अनेकदा घडत नाही आणि आपली अशी वेळ, बहुमूल्य असणारी वेळ आपण अशा विचारामध्ये घालवतो आणि त्यामध्ये आपलं फार मोठं नुकसान होत असतं. क्रिकेटमध्ये, खेळामध्ये जे स्लेजिंग होतं, समोरच्या खेळाडूला टोचेल अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग प्रतिस्पर्धी खेळाडूंच्याकडून होतो, तोही याचाच एक भाग असतो. आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की अनेकदा असे शब्द प्रतिस्पर्धी खेळाडूकडून उच्चारल्यानंतर समोरच्या खेळाडूला त्याचा नुकसान भोगावं लागतं किंवा त्याचा त्रास होत असतो. हे विशेषतः गावस्कर ज्या कालावधीमध्ये खेळायचे तेव्हा तेंडुलकरच्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालायचं. असंच बाकीच्या खेळातही होतं आणि तसंच इतर दैनंदिन जीवनातल्या घडामोडीमध्ये सुद्धा होत असतं. हे टाळणं, याच्यापासून आपण स्वतःला बाजूला ठेवणं हे खूप गरजेचं असतं. एकदा एक राजा शहरामध्ये फेरफटका मारायला निघालेला असतो. त्याचा फेरफटका अर्थातच हत्तीवर बसून सुरू झालेला असतो. तो हत्ती एका मुख्य रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या मधोमध एक बैरागी बसलेला दिसला. सैनिकांनी त्याला बाजूला व्हायला सांगितलं, मात्र तो बैरागी हालायला काही तयार नव्हता. हत्ती अगदी त्याच्या जवळ आल्यानंतर तो बैरागी अचानक उठून उभा राहिला आणि त्याने हत्तीचं शेपूट अशा पद्धतीने ओढलं की हत्ती मटकन खाली बसला. राजा बसलेला हत्ती रस्त्याच्या मधोमध बसलेला बघून आजूबाजूचे लोक हसायला लागले. राजालाही खूप राग अनावर झाला. राजाला संताप जरी झालेला असला तरी त्याच वेळेस राजाच्या हे लक्षात आलं की या बैराग्याकडे हत्तीला खाली बसवण्याची ताकद. राजाने त्याची ताकद ओळखलेली असल्यामुळं अर्थातच त्या बैराग्याला त्यांनी राजवाड्यावरती नेलं. त्याची क्षमा मागितली की महाराज, मी आपली शक्ती ओळखू शकलो नाही आणि त्यामुळं माझ्या सैनिकांनी तुम्हाला जे शब्द वापरले त्याबद्दल मी दिलगीर आहे. बैरागी आतून सुखावला होता. पुढे राजा त्याला म्हणतो की महाराज, मी आपल्याला त्रास होऊ नये म्हणून एक जबाबदारी देऊ इच्छितो. अर्थातच ही देवाच्या भक्तीची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही स्वीकारावी अशी माझी विनंती आहे. राजाचे अतिशय नम्र अर्जव ऐकून अर्थातच बैरागी त्याला भुलला. बैराग्याने विचारलं की महाराज, अशी कोणती जबाबदारी की जी माझ्यावरती आपण सोपवत आहात? त्याने सांगितलं की काही फार विशेष नाही. गावाच्या बाहेर जे मारुतीचं मंदिर आहे तिथेच तुम्ही राहा, तिथेच तुम्ही तुमची साधना करा. तुम्हाला कुठलाही व्यत्यय येणार नाही. तुम्हाला लागणारं जीवनावश्यक साहित्य सगळं तिथे पोहोचवलं जाईल. राजवाड्यावरून दररोज दिवाबत्ती करण्यासाठी तेल आणि वातही पाठवली जाईल. आपण मात्र दिवस मावळायच्या बरोबर वेळेस त्या मंदिरामध्ये दिवा लावत जावा. बैराग्याला आनंद होतो. राहण्याची सोय झाली, खाण्याची भ्रांत मिटली, भिक्षा मागण्याची गरज नाही. आपण जास्तीत जास्त वेळ हा साधनेसाठी देऊ शकतो आणि राजवाड्यावरून दिवाबत्ती आलेली असणार, ती फक्त लावायचं काम आपलं आहे. बैरागी राजाची ही विनंती स्वीकारतो
आणि त्या मंदिरामध्ये राहायला सुरुवात करतो. पहिले काही दिवस सूर्य मावळायच्या वेळेस बरोबर दिवाबत्तीसाठी तेल आणि वात यायचं. बैरागी ते लावायचे आणि त्यानंतर परत आपल्या साधनेत व्यस्त राहायचे. काही दिवसानंतर एक दिवस उशिराने तेल आणि वात आला. बैरागी विचार करायला लागला की असं कसं घडलं. आज आपला नेम चुकला. महाराजांनी जे सांगितलेलं होतं ते चुकलं. ज्याने दिवाबत्तीसाठी तेल आणि वात आणायची होती त्याने त्याची जबाबदारी नीट नाही पार पडली, पण मी सूर्य मावळत असताना दिवा लावू शकलो नाही या विचारामध्ये त्या दिवशीच्या त्याच्या साधनेमध्ये खंड आला. आणि असं वारंवार व्हायला लागलं. हे वारंवार घडू लागल्यानंतर बैरागी त्याच विचारामध्ये सातत्यानं राहिले. त्यांचं साधनेमध्ये मन एकाग्र होत नव्हतं. असे बरेच दिवस गेले आणि 6 महिन्यानंतर त्या बैराग्याला प्रधानांनी परत राजवाड्यात बोलावलं. बैराग्याला वाटलं आपण संध्याकाळी दिवाबत्ती बरोबर सूर्य मावळताना लावत नाही याचा महाराजांना राग आलेला असावा किंवा त्याचा जाब विचारण्यासाठी आपल्याला बोलावलेला असावा. तो बैरागी येतो त्यावेळेस प्रधानजी त्याला फक्त विनंती करतात की महाराज, आपल्या शक्तीची ओळख संपूर्ण शहराला झालेली आहे. आपण फक्त हत्तीचं शेपूट पकडलं आणि तो हत्ती रस्त्याच्या मधोमध बसला. तोच प्रयोग पुन्हा पाहण्याची या सगळ्या जनतेची इच्छा आहे. आपण पुन्हा एकदा हत्तीला बसवून दाखवावं. बैरागीला वाटलं त्यात काय विशेष, आपण बसवून दाखवू. तो हत्ती येतो, तोच हत्ती असतो. बैरागी त्याचं शेपूट पकडतात, परत त्या पद्धतीने दाबायचा प्रयत्न करतात, मात्र तो हत्ती काही खाली बसत नाही. हे पाहिल्यानंतर प्रधानजी परत त्याच्याजवळ जातात आणि म्हणतात, महाराज काय झालं, हत्ती का बसत नाही. त्यावेळेस बैरागी म्हणतात की काय सांगू तुम्हाला, दिवाबत्तीनं माझी शक्ती पूर्ण घालवली. प्रधानजी परत विचारतात की महाराज, आपली शक्ती अशी कशी जाईल. अहो, ही शक्ती टिकवून ठेवण्यासाठी साधना करणं महत्वाचं असतं. दिवाबत्ती मी वेळेवर करू शकत नाही या विचारामध्ये माझी साधना व्यवस्थित होऊ शकली नाही आणि त्यामुळे माझ्यातली शक्ती गेली. मित्र हो, आपल्या आयुष्यातही असंच घडत असतं. छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या घटना असतात, मात्र त्यांच्याकडे आपण अनावश्यक लक्ष देतो आणि त्याच विचारात गुंतून राहून आपलं अतिशय मोठं नुकसान आपण करत असतो. साध्या गोष्टी असतात. आपण महाविद्यालयात असेल, कामाच्या ठिकाणी असेल, दररोज आपलं वाहन घेऊन जातो. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं वाहन लावण्याची एक विशिष्ट जागा निवडतो आणि त्या जागेवर आपण लावत असतो. आपल्याला ती जागा आवडत असते, आपण तिथे लावतो हे बहुतेक सगळ्यांना माहित असतं. बरेचसे लोक आपल्या अगोदर आल्यानंतर सुद्धा ती जागा रिक्त ठेवत असतात. मात्र आपण वेगळ्या विचारात गुंतून राहावं असा विचार असणारा एखादा माणूस त्या ठिकाणी मोक्याच्या दिवशी, ज्या दिवशी महत्वाचं काम आहे त्या दिवशी गाडी जाणीवपूर्वक पार्क करतो. आपल्याला त्या दिवशी अत्यंत महत्वाची मीटिंग असते, बाकीच्या काही गोष्टी असतात. त्यावेळेस जर अशा पद्धतीनं वाहन लागलेलं असेल तर आपण विचार करायला लागतो की याने तिथे मुद्दाम गाडी लावली, मी तिथे गाडी लावतो हे त्याला माहीत असताना त्याने गाडी लावली आणि त्याच विचारामध्ये आपला वेळ आपण वाया घालवायला लागतो. त्यामुळे त्या दिवशीची जी मीटिंग होणार असते त्या मीटिंगवर आपलं लक्ष राहत नाही. ज्या गोष्टी आपण काळजीपूर्वक करायला पाहिजे त्याच्यामध्ये एखादी त्रुटी राहू शकते. त्यामुळं अशा गोष्टींच्याकडे, अशा घटनांच्याकडे आपण पूर्णतः दुर्लक्ष करणे हे शहाणपणाच असतं. मात्र तसं होत नाही. गाडी लावायला इतर ठिकाणी ही जागा आहे, त्या ठिकाणी आपण लावू शकतो, पण त्याचा विचार न करता ती जागा जणू काही आपल्याच मालकीची आहे अशा आविर्भावात आपण त्या गोष्टीचा विचार करतो. आणि किती क्षुल्लक गोष्ट आहे गाडी लावण्यासाठीची जागा, जी आपल्या मालकीची नाही. आपल्या कार्यालयाच्या, महाविद्यालयाच्या, संस्थेच्या मालकीची असणारी ती जागा किंवा कदाचित सरकारी जागा, त्या ठिकाणी जणू काही आपली मालकी असल्यासारखं त्या जागेवर गाडी का लावली याचा विचार करण्यात आपला किती वेळ वाया घालवतो. कोणीतरी काहीतरी पाठीमागं बोललेलं असतं, ते कानोपकारणी आपल्यापर्यंत पोहोचतं आणि त्याचा आपण विचार करायला. खरं सांगायचं झालं तर इलेनॉर रूझवेल्ट यांचं वाक्य ज्यांना माहित आहे, पुअर माइंड डिस्कस पीपल्स, ॲव्हरेज माइंड डिस्कस इव्हेंट्स आणि ग्रेट माइंड डिस्कस आयडियाज. त्यांनी अशा लोकांच्या बोलण्याकडे, अशा लोकांच्या कृतीकडे दुर्लक्ष करायचं असतं.
जी गोष्ट गाडी लावण्याची आहे तीच गोष्ट आपल्या पाठीमागे कोणीतरी काहीतरी बोललं असं तिसऱ्यांच्याकडून कर्णोपकरणी आपल्यापर्यंत पोहोचल्याची आहे. आपण अशा गोष्टींना किती महत्व द्यायचं हे आपण ठरवायला पाहिजे. त्या गोष्टीमध्ये आपली किती शक्ती वाया घालवायची हे आपण ठरवायला पाहिजे. जर अशा क्षुल्लक गोष्टींचा ज्याचा आपल्या करिअरवरती काही परिणाम होणार नाही अशा गोष्टी जर आपल्याला ऐकायला मिळत असतील, पाहायला मिळत असतील, आपल्या बाबतीत घडत असतील तर त्यांच्याकडे आपण 100% दुर्लक्ष करणं हे गरजेचं आहे. तसं जर आपण नाही केलं तर आपण आपलं फार मोठं नुकसान करून घेत असतो. आपला अत्यंत मोलाचा वेळ आपण वाया घालवत असतो. हे आपण टाळलं पाहिजे आणि आपल्या करिअरकडे, आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी जास्तीत जास्त वेळ सदुपयोगी लावला पाहिजे. धन्यवाद.